उपसभापती केलेला आहे, त्यावरून शिवसेनेत देखील नाराजी असल्याची चर्चा आहे. अनेक शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ आमदार हे इच्छुक होते, आता त्यांना डावलून डाल आलेल्या अहिरांना उपसभापती लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा निर्णय घेतात त्याच्यानंतर कोणीही नाराज नसतं. तुम्ही जर मला नाराजांचं जर नावं सांगितलं तर मी त्यांच्याशी बोलतो, आणि तुम्हाला जे काही वाटत असेल नाराज आहे तर त्यांची तुम्ही बाईट घ्या. त्यांनी जर असं सांगितलं तर आपण विचार करू. परंतु अशा पद्धतीचं पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नाही. मुळामध्ये शिवसेनेमध्ये सचिन अहिर आल्यामुळे आज पक्षाची ताकद सुद्धा वाढलेली आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो अख्ख्या महाराष्ट्राला लागू झालेली आहे की एक चांगल्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी पक्ष दिला. कालपर्यंत सभापतींसाठी हे पद मिळावं अन्य आमदारांनी पत्रव्यवहार देखील एकनाथ शिंदेकडे केलेला होता, आणि दुसरीकडे कालपर्यंत ज्या पद्धतीने सचिन अहिर आपल्या पक्षावर पक्ष नेतृत्वावरती टोकाची टीका करत होते, आणि त्यांना आपण अशा संवैधानिक महत्वाच्या पदावर बसवताय आणि निष्ठावंतांना डावलून याच्यावरून असे मी अनेक उदाहरण सांगू शकतो की ज्यांनी पक्षावर टीका केली होती, परंतु त्यांना जेव्हा जाणीव झाली की एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये आपण काम करू शकतो, ते असे अनेक जण. मी तुम्हाला जर नावं सांगितलं परंतु मंत्रिपद असो, उपसभापतीपद असो, सभापतीपद असो, कोणतं एखादं महामंडळ असो, यावर अनेक लोक इच्छुक असतात आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो. याचा अर्थ असा होत नाही, परंतु एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला की त्याच्यावर पुन्हा भाष्य करायचं नाही, ही पक्षाची पद्धत. ठाकरेचे विधान परिषदेचे आमदार अजूनही धनुष्यबाणाच्या चिन्हावरची नोंद त्यांच्याकडे निवडणूक आयोगामध्ये आहे, त्यामुळे जे उर्वरित 5 आमदार आहेत त्यांचे ते देखील जर तुमच्याकडे आले तर त्यांच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, तर इतर आमदार येतील तुमच्याकडे, आणि हा पेस त्यांना अंगलट येऊ शकतो. आता एक लक्षात घ्या, नीलमताई आल्या आमचं, मनीषा कांबळे आलं, आता सचिन अहिर आलेले. हा कायदेशीर पेच आमच्यासमोर नाहीच आहे, कारण की आमचा पक्ष हा अधिकृत आहे, आमच्याकडे पक्ष चिन्ह आहे, आणि त्या चिन्हावर ते सर्वजण लोक निवडून आलेले आहेत. म्हणून आता त्यांना आणखीन आमच्याकडे जर घ्यायचं असेल तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी अजून त्यांच्यावरती कारवाई करणार का? तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार का? आम्ही कारवाई करायची असेल तर आम्हाला तो अधिकार आहे, परंतु आम्ही त्या कारवाईच्या भानगडीत पडत नाही. ते आमचेच आहेत ना, ते आज न उद्या आमच्याकडे येतील. कशासाठी कारवाईचा भडका उचलल्यावरती ते येतील ना? नाही, ही ब्लॅकमेलिंग आमच्याकडून होणार नाही. आम्हाला त्यांचे स्वतः एक नंबर कुणाचा आहे, सुनील शिंदे याचा जादूगर हे एकनाथ शिंदे आहेत. त्या जादूगराला तुम्ही जर विचारलं तर ते तुम्हाला अनेक आमदारांच्या बैठका झाल्या, अनेक आमदारांच्या बैठका देखील झाल्या असल्याचं कळतं आहे. पक्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वाढलेला आहे, खासदारांची संख्या वाढलेली आहे, दोन मंत्रिपद आपल्याला मिळणार आहेत. शिंदे साहेब निश्चित पक्षाची अपेक्षा ही असावीच आणि असलीच पाहिजे. केंद्रामध्ये आम्ही जे मेजॉरिटीमध्ये आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला मंत्रिपद मिळालं हे अपेक्षा ठेवणं काही गैर नाहीये, परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब वरिष्ठांशी बोलून घेतील.